आज आपण हे इव्हलाइटचं डिझाईन शिकणार आहोत, किचन शिकणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. ब्लॅक कलरचा धागा लागणार आहे, डार्क ब्ल्यू कलरचा, व्हाईट कलरचा आणि स्काय ब्ल्यू कलरचे. हे चार रंगाचे धागे आपल्याला लागणार आहे. मी सुई घेतली आहे, 2.5 mm ची घेतली आहे. कट करण्यासाठी सीझर लागणार आहे आणि मणीसुद्धा लागणार आहे. हे 6 mm चे आहेत. आणि आपल्याला सुईसुद्धा लागणार आहे. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण एक मॅजिक रिंग करून घेऊया. त्यानंतर 3 चेन करूया. 1 2 3. आता आपल्याला या सर्कलमध्ये 15 खांब करून घ्यायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. मध्ये मध्ये आपण हा थोडा टाईट करूया. 13 14 आणि 15. टोटल आपले हे 15 डबल खांब झालेले आहेत. आता आपण हा धागा खेचून घेऊया आणि जिथे आपण पहिली 3 चेन केले तिथे आपण हा धागा जॉईन करून घेऊया. स्लिप स्टिच घेऊन आणि एक चेन घेऊन कट करूया. असं कट करून घेऊया. एक्स्ट्राचा धागा आपण काठी टाकूया. आपले हे 15 खांब तयार झालेत. आता आपण इथे स्काय ब्ल्यू कलरचा धागा जॉईन करूया. 3 चेन घेऊया. 1 2 3. सेम गॅपमध्ये आपल्याला एक खांब तयार करायचे. एका गॅपमध्ये 2-2 खांब करायचे. परत पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 1 2. परत नेक्स्ट गॅपमध्ये 1 2. असं आपण पूर्ण सर्कल करून घेऊया. असं हे आपण एका गॅपमध्ये डबल खांब करून 2-2 खांब घेऊन हा राऊंड कंप्लीट केला आहे. टोटल आपण 30 डबल खांब केले आहेत या राऊंडमध्ये. आता आपण इथे स्लिप स्टिच घेऊन जॉईन करूया. एक चेन घेऊया आणि धागा कट करूया. आता आपण जिथे एंड केलं आहे तिथे आपण व्हाईट कलरचा धागा जॉईन करूया. 3 चेन 1 2 3. आता आपण सेम जिथे जॉईन केलं तिथे अजून एक खांब घेऊया. आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एक सिंगल खांब घ्यायचा आहे. तर त्याच्या पुढच्या गॅपमध्ये
एका गॅपमध्ये आपल्याला 2 खांब घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण 3 चैन घेऊन एक डबल खांब झाला आपला. त्यानंतर सेम गॅपमध्ये अजून एक डबल खांब घेतला. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक डबल खांब घेतलं. नंतर सेकंड पुढच्या गॅपमध्ये डबल खांब आपण 2 वेळा घेऊन एकाच गॅपमध्ये घेतलेले आहेत. असे परत दाखवते. आता आपण हे डबल खांब घेतले, त्याच्यानंतर आपण एक डबल खांब घेतला एका गॅपमध्ये. परत पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल खांब एका गॅपमध्ये घ्यायचे. 1 2. परत एक सिंगल खांब घ्यायचा आहे. नंतर पुढच्या गॅपमध्ये 2 वेळा डबल खांब घ्यायचा आहे. परत एक डबल खांब एका गॅपमध्ये. नंतर 2 डबल खांब एका गॅपमध्ये. असं हे आपण राऊंड करून घेऊया. टोटल आपले 45 खांब तयार होतील. असं हे आपलं 44 डबल खांबचं राऊंड तयार झालेलं आहे. आता आपण इथे जॉईन करून घेऊया. आता आपण जिथे एंड केलं आहे तिथे आता आपण डार्क ब्ल्यू कलरचा धागा जॉईन करूया. 3 चैन घेऊया. 1 2 3. हा आपला पहिला खांब तयार झाला. आता सेम गॅपमध्ये आपल्याला अजून एक खांब तयार करून घ्यायचं आहे. आता एका गॅपमध्ये आपण 2 डबल खांब घेतले. आता पुढच्या गॅपमध्ये एक डबल खांब घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक डबल खांब घ्यायचं आहे. आता आपल्याला पुढच्या गॅपमध्ये 2 डबल खांब घ्यायचे आहेत सेम गॅपमध्ये. 1 आणि 2. आता पुढच्या गॅपमध्ये एक डबल खांब. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा एक डबल खांब. आता आपल्याला या गॅपमध्ये सेम गॅपमध्ये 2 डबल खांब घ्यायचे आहेत. 1 आणि 2. स्टार्टिंगला आपण 3 चैन करून एक डबल खांब केला आणि सेम गॅपमध्ये एक खांब टाकला. परत नेक्स्ट गॅपमध्ये एक डबल खांब. परत त्याच्या गॅपमध्ये एक डबल खांब. नंतर पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल खांब एकाच सेम गॅपमध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर सेम हीच कंटिन्यू करायचे. इथे आपण हे सगळं करून घेऊया. असं हे आपलं राऊंड कंप्लीट झालेलं आहे. टोटल आपले 60 डबल खांब तयार झालेले आहेत. आता आपण हा इथे जॉईन करूया पहिल्या 3 चैनीच्या इथे. असा हा आपला राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला हा धागा कट नाही करायचा आहे. असंच मी सेम दुसरासुद्धा पॅटर्न तयार केलेला आहे. सेम आहे. ही त्याची बॅक साईड आहे आणि फ्रंट साईड आहे. ही पण याची फ्रंट साईड आणि ही बॅक साईड आहे. आता आपल्याला दोघांची सरळ बाजू उलट्या बाजूने जॉईन करायचे. आता इथे धागा घेऊन आपल्याला या
चैनीमध्ये टाकून धागा बाहेर करून एक सिंगल खांब करायचं आहे. आता 3 चैन, 1 2 3. त्यानंतर ह्या गॅपमधून परत आपल्याला एक सिंगल खांब करायचं. आता पुढे एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला सिंगल खांब करायचं आहे. परत 3 चैन, 1 2 3. परत या गॅपमध्ये आपल्याला टाकून एक सिंगल खांब करून घेऊया. परत एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये 1 2 3. परत हा गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला सिंगल खांब घेऊन 3 चैन घ्यायचे, 3. परत एक गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला सिंगल खांब करायचं आहे, 1 2 3. ही अशी डिझाईन आपली तयार होते. आपण हे करून घेऊया. हा असा मी कंप्लीट केला आहे थोडा. आता आपण याच्या आतमध्ये कॉटन टाकून घेऊया. तुमच्याकडे कॉटन असेल तर कॉटन टाका, नाहीतर आपले उरलेले जे धागे असतात ते सुद्धा टाकू शकतो. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही याच्यामध्ये फिल करू शकता. हे असं. आता आपल्याला पुढे सेम जशी डिझाईन करत होतो तशी डिझाईन करत जायचं आहे. आता एक चैन सोडून पुढच्या चैनीच्या गॅपमध्ये सिंगल खांब घेतला. आता 1 2 3, 3 चैन. परत या गॅपमधून सुई बाहेर काढली आणि एक सिंगल खांब घेतला. त्यानंतर पुढचं परत एक चैन सोडून पुढच्या गॅपमध्ये आपल्याला सिंगल खांब घेऊन 3 चैन. आता ही चैन सोडून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला सुई टाकू जॉईन करून घ्यायचे आणि हा धागा कट करूया. आता आपण इथे कुठल्याही पॉईंटला आपण ब्ल्यू कलरचा धागा जॉईन करूया. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चैन घेतलेत आणि सेम धाग्यावर आपण इथे जॉईन करून एक चैन करून
एक्स्ट्राचा धागा आपण कट करूया. आपल्याला एक मॅजिक रिंग करून त्यामध्ये 3 चैन, 1 2 3 आणि सेम अजून एक डबल खांब करून घ्यायचं आहे. आता एक चैन. आता पुढे याच्यातून धागा काढून हे 2 धागे असेच ठेवायचे आहेत. परत एक खांब करायचं आहे. आता 3 मधून एक करून परत एक चैन. परत पुढे दाखवते. 3 झाले, 3तून 2 काढून हे 2 असेच ठेवून परत खांब सुईवर धागा घेऊन परत हे घेऊन 4चे 2 करूया. हे 3 झाले, 3चा 1 परत एक चैन. परत सेम प्रोसेस करायची. आपल्याला 2 ठेवायचे. परत एक खांब घ्यायचं आहे. हे 4 धाग्यातून 2 धागे कमी करायचे. परत 3 वरनं 3तून 1 मग चैन. 1 2 3 4 अजून 2 2तून परत एक खांब देऊन परत हे 2 कमी करायचे. 3 धागे उरले त्यातून एक करून एक चैन. परत 1 2 कमी केले, 3तून एक चैन. 1 2 3 4 5 6 टोटल आपल्याला 2 2चे 6 पेअर तयार करून घ्यायचे. हे आपलं तयार झालेलं आहे. आता आपण हा धागा खेचून घेऊया आणि इथे जॉईन करून घेऊया. टोटल आपले 12 खांब तयार होतात. आता आपण इथे 2 खांबाच्या नंतर जी चैन घेतली आहे तिथे स्लिप स्टिच घेऊन आपल्याला इथे आता पफ स्टिच करायचे. 1 2 3 4 5 धागा काढून परत 2 खांब सोडून पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच घेऊन 1 2 3 4 5 तर एक चैन घेतली आपण. असं प्रत्येक खांबाच्या आपण 1 2 3 4 5 असे आपण टोटल 6 पफ स्टिच करून घेऊया. आता आपले हे पफ स्टिच तयार झाले आहेत. आता आपण इथे पफ बनवला तिथे मध्ये येऊया. हे जॉईन केला तर तिथे पफ आहे. मध्ये पफच्या इथे येऊया आणि 3 चैन 1 2 3. परत खांब घेतला आपण. आता 3 चैन आहे. 1 2 3 परत
चैनीतून काढून परत सेम गॅपमध्ये आपल्याला सेम डिझाईन करायची. 1 2 3. एक 2 3. एक खांब गेला, परत वरती 1 2 3. परत 2 पफ स्टिचच्या मध्ये एक 2 3. एक 2 3. याचं पूर्ण आपण असं पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेऊया. आता आपण जिथे सुरुवात केली तिथे हे जॉईन करून घेऊया. आणि एक्स्ट्राचा धागा कट करून टाकूया. हे असं डिझाईन तयार होईल आपली. आता आपल्याला लटकन बनवायचं आहे. 1 2 3 4 फर्स्ट टाइम आपण राऊंड मारले. आता इथे हा धागा सुद्धा कट करू. आता हे धागेसुद्धा आपण व्यवस्थित कापून घेऊया. आता आपण हे ओवून घेऊया.
अजून एक आपण खाली लावून बघूया. असं तर इथे शिवून घ्यायचं आहे आपल्याला. असं हे आपली ही डिझाईन तयार होते. आजची ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. थँक्यू.